शिवाय मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे कालसर्प दोष. कालसर्प दोष म्हणजे काय? खूप लोकांच्या मनात प्रश्न असतो, गुरुजी तुम्ही मला हा सांगा कालसर्प म्हणजे काय? तर कालसर्प म्हणजे आपल्या पत्रिकेमध्ये, जन्मपत्रिकेमध्ये जर पाहायला गेलं तर राहू आणि केतूच्या मध्ये ज्यावेळेस सगळे ग्रह येऊन बसून जातात त्यावेळेस आपल्या पत्रिकेत कालसर्प दोष हा प्रकार निर्माण होतो. कालसर्प दोषामुळे होतं काय? कालसर्प दोषामुळे आपल्या पत्रिकेमध्ये जर आपलं वय 5 ते 15 वर्षाच्या आसपास असलं तर आपल्या जीवनात शिक्षणात सगळ्यात मोठी अडचण येत असते. त्यानंतर जसं जसं वय वाढत जातं तसं तसं कालसर्पाचा प्रभाव वाढत जातो आणि कालसर्पाचा जो वेळेस 20 ते 30 वर्षाच्या आसपास ह्या कालसर्पाचा प्रभाव आपल्या कार्यक्षेत्रामध्ये, नोकरीमध्ये, धनात रुकावटा येणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कालसर्पाचा प्रभाव येतो. त्यानंतर वैवाहिक जीवन हा कालसर्पाचा मुख्य दोष हे वैवाहिक जीवनासाठी इफेक्टिव्ह असतो. विवाह कार्य जर होऊन तुटत असेल किंवा पत्रिकेमध्ये विवाहाची योगच जुळत नाही तर हा कालसर्प दोष तुमच्या पत्रिकेत असू शकतो. त्यानंतर कालसर्प पाहायला गेलं तर आरोग्यासाठी सगळ्यात मोठं नुकसान देणारा हा कालसर्प योग हा आपल्या पत्रिकेत महत्त्वाचा पाहिला जातो. जर तुमच्या पत्रिकेत कालसर्प योग असेल तर तुम्हाला श्री नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये येऊन आपल्याला कालसर्पाचं निवारण केलं पाहिजे. कालसर्पाचं निवारण करण्यासाठी खाली दिलेल्या गेलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आणि येऊन पंडित आशिष गुरुजींकडे संपूर्ण दोषाचं निवारण करायचं. ओम नमः शिवाय.